कढई गरम झाली की अर्धी वाटी इथे मी तूप घातलेलं आहे। तूप गरम झालं की 1.5 वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे। नाचणीचं पीठ साधारण 22 ते 25 मिनटं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। साधारण इथे खमंग असं पीठ भाजलं गेलं की पाव वाटी यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। 5 मिनिटासाठी हे देखील खमंग भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे यामध्ये खसखस घातलेली आहे। खसखस देखील छान भाजून घेतली की गॅस बंद करायचा। 2 चमचे कोको पावडर घालायची, छान मिसळून घ्यायचं। अर्धी वाटी इथे किसलेला गूळ घातलेला आहे। गूळ मेल्ट होईपर्यंत हलवून घ्यायचे। गूळ मेल्ट झाला की 1 चमचा वेलची पावडर व 1 चमचा सुंठ पावडर यामध्ये घालायची, छान मिसळून घ्यायचं। तूप लावलेल्या ताटामध्ये गरम असतानाच हे मिश्रण घालून थापून घ्यायचे। गरम असताना याच्या वड्या पाडून घ्यायच्यात। खमंग अशी आपली चॉकलेटची इथे गुळपापडी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता। धन्यवाद।